नमस्कार, माझं नाव अजय गोरक्ष खुटवाड, राणा शेवगाव, जिल्हा अहमदनगर. माझं MSc केमिस्ट्री झालेलं आहे आणि नंतर D.Pharm पण केलं आहे आता. आणि माझं मेडिकलचं बिझनेस आहे. पण एक स्वतःची शेती असल्यामुळं पहिल्यापासून थोडंसं वाटत होतं की शेतीमध्ये काहीतरी करावं. तर वडिलांनी डाळिंबाची लागवड केलेली, पण सक्सेस मिळत नव्हता. तर कुठेतरी मनात जिद्द झाली की आपण हे सक्सेसफुल केलंच पाहिजे. आपली ही भगवत जातीची झाडं आहेत. 2016 साली आपण ही लागवड केली होती. 16, 17, 18 आणि 19 हे आमचं थोडंसं माहिती नसल्यामुळं बाग फेलत जात होता. गणेश निमसे म्हणून मित्र आहेत आमचे, त्यांनी गोरे सरांचा मला पत्ता सांगितला. तसं मग मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, त्यांची बॅच केली. 21, 22, 23 तिन्ही वर्ष मी त्यांची बॅच फॉलो केली. त्यांचे सांगितलेले सगळे सूत्र पाळले. लाडू बनवून जे पाण्याचं सूत्र असतं त्यांचं ते पाळलं आणि त्याचे अप्रतिम मला रिझल्ट मिळत आहेत. वडिलांनी पहिले बाग लावलेली, पण त्यावेळेस वडिलांना पण एवढं त्यातली काही माहिती नव्हती, त्यामुळं आपल्या बरीचशी अडचण येत होती. पण गोरे सरांमुळं भरपूर नॉलेज मिळालं आणि आज तुम्ही बघताय तसं त्याचं फळ समोर आहेच आहे. आपण याला पहिल्यापासून तर सायवन न्यूट्रिमिक्स चालू आहे. परत सरांनी जे मर रोगाचा आपल्याला प्रॉब्लेम होता, पण सरांनी जे अमावस्या पौर्णिमेचं जे सूत्र सांगितलं होतं ते तंतोतंत पाळल्यामुळं बऱ्यापैकी मर रोग आपल्या कंट्रोलमध्ये आला आहे. आणि परत जे 3 महिन्याला जे आपण सर ड्रेंचिंग करायला सांगतात तर ते ड्रेंचिंग पण आपण तंतोतंत पाळतो, त्यामुळं बऱ्यापैकी मर रोग आपल्या आटोक्यात आलेला आहे आता. आणि सध्या आता 5 महिने कंप्लीट झालेले बागाला. तर आता इथून पुढं जे कॉटन केक स्लरी जी सांगितलेली सरांनी ती आपण ती सोडणार आहे. ते आता ती तयार करायला दिलेली. आणि याच्या आधी आपण ते EMची स्लरी सोडलेली, तर त्याचं पण बऱ्यापैकी फायदा दिसतो आपल्याला. आणि 15 दिवसाच्या अंतरावर कौसा मॅक्स पण चालू आहे याला. जे सरांनी जे त्याची जी हे सांगितले थेरी सांगितलेली की पहिल्यांदा हायड्रोजन पेरोक्साईडचा एक स्प्रे घ्यायचा, 1 दिवस सोडल्यानंतर मग डिकोरचा घ्यायचा, त्याच्यानंतर जर पाऊस आला तर मग लॅन्स प्रो घ्यायचा, नाहीतर मग ॲक्रोबॅट वगैरे ते असे स्प्रे जे ते पाळलेले, त्यामुळं तेल आपलं कंट्रोलमध्येच. आणि म्हणजे अजून ॲक्टिव्हिटी काय चालू नाही सध्या त्याची. आणि सलग 4-5 दिवस पाऊस असून पण कुठं काय म्हणजे सर्कोस्पोरा वगैरे त्याची पण ॲक्टिव्हिटी नाही दिसत. आणि नवीन तरुणांना मी हे उद्देशून सांगू शकतो की आपण शेतीकडे वळायलाच पाहिजे आता, कारण की ही काळाची गरज आहे. जसं तुम्ही बघता IT क्षेत्रात आता कोणाची नोकरीची काही हमी राहिलेली नाही. ही तुमची स्वतःची एक नोकरी म्हणण्यापेक्षा आपलं वडिलोपार्जित हा व्यवसाय आहे, तर आपण या व्यवसायाकडे वळायला पाहिजे. आणि तुम्ही जर व्यवस्थित जर सगळं काय पाळलं तर शेतीसारखे पैसे दुसरं कुठे मिळत पण नाही.